माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आहे घरी, माझी सुट्टी आहे. तर आता दुसरी सुरुवात तर मगाशीच झाली आहे. आता जवळजवळ दुपार होत चालली आणि कार्तिक पण शाळेतनं आला आहे. तर त्याचं तो मला खूप दिवसापासून बोलत होता, मम्मी तुझी सुट्टी असेल त्यावेळेस तू घरी वडापाव बनव. कारण लॉकडाऊन होतं त्यावेळेस मी 2 वर्ष वडापावचा स्टॉल लावत होती. त्याच्यामुळे त्याला त्याची आठवण आली. तर बोलतो मम्मी आज तू घरी वडापाव बनव, मला ते खायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चालेल. तर चला मग आज वडापावचं बेत आहे, तर बनवायला घेऊया. तर मग सुरुवात करते. बटाटे मी मगाशीच बॉईल केलेले आहेत. तर आता चटणी वगैरे बनवायला घेऊन आपण स्टार्ट करूया. मी आता जे वडापावमध्ये जे चटणी असतात ना, लाल चटणी वगैरे ते तिखट चटणी, ते सगळं नाही बनवत आता, कारण खूप लेट झालं आहे. आणि कार्तिक मला अचानक बोलला, त्याच्यामुळे माझ्याकडे ते सगळं आता मटेरियल पण अवेलेबल नाही. तर त्यांना मी कार्तिकला नाही आवडतात, मी पण संकल्पला आवडते. तर बघूया, ते तर मी काय बनवत नाही आता. चला, तर आज आहे वडापाव बनवण्याची तयारी. मुलांना वडापाव खायचा आहे. तर त्याच्यासाठी मी 3 गोष्टी घेतल्यात: हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक मी हे बारीक चिरणार आहे. त्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेईन. ते असं मी थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. हे चटणी वाटून घेतलेली आहे. बटाटे माझे बॉईल करून झालेले आहेत, मॅश करून झालेले आहेत माझे बटाटे. आता मी याची चटणी बनवते. तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. आता याच्यामध्ये मी राई जिरे टाकेन. आधी मी राई टाकली, याच्यामध्ये भरपूर अशी राई टाकली. राई तडतडून झाली, त्यात मी आता जिरे ॲड करते. आता नंतरची मी चटणी बनवून घेतली होती ती याच्यामध्ये ॲड करते. जितकं तिखट लागेल तसं आपण करू शकतो. चटणी माझी छान खरपूस अशी भाजून झालेली आहे. आता मी याच्यामध्ये हळद ॲड करते. आता बॉईल बटाटे आपण टाकूया. तर अशी झाली आहे. याच्यामध्ये मी चवीनुसार आता मीठ ॲड करते. कमी जास्त ज्याला जसं आवडेल तसं. आता मी मिक्स करून घेते, कारण ॲक्च्युली मला एका हाताने जमत नाही, तर मी मिक्स करून मग तुम्हाला. तर अशा प्रकारे चटणी माझी रेडी झाली आहे. मी प्लेटमध्ये काढून घेतलं थोडं थंड होण्यासाठी, आणि कोथिंबीर वरतून टाकलेली आहे. तर थंड होईपर्यंत थोडा वेळ थांबेल. अशा प्रकारे मी अर्ध्या चटणीचे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि अर्धे ठेवलेत. जसं लागेल तसं मी बनवेल. आता मी डाळीचं पीठ मिक्स करते. यात मी थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता मी याला मिक्स करते. हे बॅटर माझं तयार झालेलं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं मी. वड्याला ॲक्च्युली जास्त तेल लागतं, कारण आपण डीप फ्राय करतो ना. मी बघते गरम झालं का. अरे झालं. आता मी वडा टाकला घेते. बोल ना. हे बघा, वडे रेडी झालेत. किती सुंदर असे. अजून थोडं 2 मिनटं होऊन देते. थोडेसे लालसर असले ना की छान लागतं. आजची वड्याची फरमाईश कार्तिकची. गरमागरम बटाटा वडा तयार. किती छान झाली बघा. आणि हे मी संकल्पला दिलेलं आहे. कार्तिक आता झोपलेला आहे. हां, ॲक्च्युली कार्तिकची फरमाईश आहे. पण संकल्पला चटणी आवडत नाही, तो खाणार आहे सॉस बरोबर. आवडती, बनवली नाही. ती चटणी बनवल्यावर चांगली नसते. सॉस बरोबर खा बबड्या.
बाबड्या. संकल्पचं फर्स्ट रिॲक्शन तो बघा, असं खातो सॉस सोबत. चांगला आहे. चांगला आहे का? एकदम मस्त आहे. म्हणजे मस्त आहे. असा खातोय तो वडापाव भाजी चपाती सारखा. बाहेर पण असंच खातो का? हा. अरे, गरम गरम वडापाव आणि अशी फ्राय मिरची, मीठ टाकलेली, एवढी मजाच काहीतरी वेगळी. आज कार्तिकने सांगितलं होतं वडापाव बनवायला. नानू कसं आहे? मस्त आहे. बाहेर खातो तसंच? त्याच्यापेक्षा चांगलं आहे. अरे वा. बाप रे. बाबड्या, आपली वडापावची गाडी होती, तू विसरलास का? सामान मीच आणायचो. कोण आणायचं सामान? कार्तिक फूड्स. हे काय मम्मा किती 50-50 किलो मला आणायला सांगायचे. किती किलो आणायचं? 50-50 किलो. 10 किलो देतो फक्त बटाटे असायचे बाबा. लॉकडाऊनमध्ये आपण काय वडापाव चालू केला होता ना नानू, तर त्याची टेस्ट अजून पण आहे ना. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि माझा व्हिडिओज पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.